डॉक्टर शरदचंद्र मल्हार अजिंक्य यांचा जन्म 19 सप्टेंबर 1924 रोजी झाला. त्यांनी मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुवैद्यकशास्त्रातली पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर काही वर्ष त्यांनी या महाविद्यालयाच्या विकृतीशास्त्र विभागात अध्यापनाचं काम केलं. पुढे अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हेनिया राज्य विद्यापीठातून त्यांनी PhD पदवीही प्राप्त केली. त्यानंतर 1975 मध्ये मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात विकृतीशास्त्र, सूक्ष्म जीवाणूशास्त्र, परोपजीवीशास्त्र आणि अन्न आरोग्यशास्त्र या एकत्रित विभागात विभागप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. कत्तलखान्यातून प्राप्त होणारे उपपदार्थ या भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या सहाय्यानं होणाऱ्या योजनेचे डॉक्टर अजिंक्य हे प्रमुख संशोधक होते. कत्तलखान्यांची उपयोगिता आणि म्हैसवर्गीय प्राण्यांच्या स्वादुपिंड आणि फुफ्फुसातून इन्सुलिन आणि हिपॅरिन या द्रव्यांची प्राप्ती या विशेष उल्लेखनीय संशोधनाबद्दल त्यांच्या संशोधक गटाला भारतीय कृषी अनुसंधान संस्थेनं 1979-80 या काळात द्वैवार्षिक पारितोषिक दिलं होतं. डॉक्टर अजिंक्य यांनी ओरिसा विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही काम केलं. 1983 मध्ये त्यांची मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता म्हणून नेमणूक झाली. त्यांनी किरणोत्सर्गी समस्थानिक म्हणजेच रेडिओ आयसोटोप ही राज्यातली एकमेव प्रयोगशाळा स्थापन केली. पशु इंद्रिय विज्ञानात तसंच प्रजनन इंद्रिय विज्ञानात विविध अवयवांच्या कार्यक्षमतेबाबत चाचण्या करणं आणि निष्कर्ष काढणं या प्रयोगशाळेमुळेच शक्य झाल्याचं निदर्शनाला आलं. डॉक्टर अजिंक्य यांनी कोंबड्यांमधल्या गंबोरो आणि लेप्टोस्पायरोसिस या रोगांबाबत केलेल्या संशोधनाची नोंद देशातल्या शास्त्रज्ञांनी आणि कुक्कुट व्यावसायिकांनी घेतली. कोंबड्यांमधील ॲडेनो सूक्ष्म विषाणू आणि प्रतिकारशक्तीतील अनुवांशिक दुर्बलता याविषयी देखील डॉक्टर अजिंक्य यांनी मोलाचं संशोधन केलं. तसंच भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या सहाय्यानं होणाऱ्या कोंबड्यांमधील इन्फेक्शियस बर्सल या रोगासंबंधी योजनेचे ते प्रमुख होते. डॉक्टर अजिंक्य 1983 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर भारतीय कृषी अनुसंधान संस्थेनं प्रतिष्ठित प्राध्यापक हे सन्माननीय पद देऊन त्यांच्या संशोधन कार्याचा उचित गौरव केला.